वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। शिक्षक भरती प्रक्रियेची पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे सुरू आहे। सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर नाव नोंदणीची जी प्रक्रिया आहे, म्हणजेच थोडक्यात पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन शिक्षक भरती 2025 साठी सुरू आहे आणि त्या संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। कशा संदर्भात? कारण तुमचा फॉर्म तुम्ही भरलाय, पण तुमचा फॉर्म खरोखर ॲक्च्युअलमध्ये फायनल सबमिट झालाय का, तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालाय किंवा नाही झालाय, हे कसं ओळखायचं या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। खूप शॉर्टमध्ये किंवा खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपण खूप कमी वेळेमध्ये जी आहे या व्हिडिओमध्ये मी ती गोष्ट तुम्हाला सांगेल आणि ती गोष्ट फायनल झाल्यानंतर तुम्ही समाधानकारकरित्या तुम्ही आरामशीररित्या रिलॅक्स राहू शकता की तुम्हाला कळेल की तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट झालाय का आणि तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालंय किंवा नाही झालंय। ठीक आहे, तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षक भरती संदर्भातच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो मी, त्या तुम्हाला चेक करायच्या आहे आणि त्या चेक केल्यानंतरच तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या फॉर्ममध्ये फॉर्म रजिस्ट्रेशन करताना वैयक्तिक माहिती, जात संवर्ग, समांतर आरक्षण, इतर तपशील, शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, व्यावसायिक अर्हता, प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच DED, BEd, DTED किंवा BPEd किंवा MEd जे असेल ते, शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, नंतर तुमची MSCIT संदर्भातची माहिती, नंतर TET परीक्षा पेपर 1 पेपर 2, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महाTET किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET, नंतर पूर्ण अर्ज एकदा तपासून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाच्या या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं 10वीचं माध्यम आणि तुमचं जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे त्याचं माध्यम खूप महत्त्वाचं आहे आणि ते विषय सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। ठीक आहे, पदवीला कोणते विषय होते, 12वीला कोणते होते, 10वीला कोणते होते आणि तुमचं जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोणकोणते विषय होते। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासून घ्या आणि सगळ्यात शेवटी बघा, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म हे करता सगळ्यात चेकलिस्ट आहे ते सगळ्यात शेवटी तुम्हाला विचारलं जातं की या सगळ्या गोष्टी तपासून घ्या। तर एकदा फॉर्म व्यवस्थित बघून घ्या। फॉर्म व्यवस्थित बघितल्यानंतर तुमचा फोटो, सिग्नेचर सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा। सर्टिफिकेट कोणकोणते अपलोड केले, कोणकोणते नाही ते सुद्धा व्यवस्थित बघा। सर्व सर्टिफिकेट अपलोड करणं खूप आवश्यक आहे। सगळ्या गोष्टींसंदर्भात तुम्हाला तिथे पुरावे द्यावे लागतात। ठीक आहे, एकही पुरावा सुटता कामा नये आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात शेवटी तुम्हाला फायनल सबमिटचं बटन येतं, तर फायनल सबमिट करण्या अगोदर व्यवस्थित चेक करा, नंतर फायनल सबमिट करा आणि फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायचा का, तर त्याला यस करा आणि फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा वॉटरमार्क दिसतो सेल्फ सर्टिफायचा। असा वॉटरमार्क आला म्हणजे समजून घ्यायचं की तुमचा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय झालेला आहे। किंवा ज्यावेळेस तुम्ही एकदा लॉगआउट केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन बघितलं तरी तिथे लिहिलेलं असतं युअर फॉर्म इज सेल्फ सर्टिफाईड, म्हणजे तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालेला आहे। जर झालेला नसेल तर तिथं अनसर्टिफाय असतो, युअर फॉर्म इज नॉट फायनली सबमिटेड और युअर फॉर्म इज नॉट सेल्फ सर्टिफाईड असं लिहिलेलं येतं। जर सेल्फ सर्टिफाय झालेलं असेल तर सेल्फ सर्टिफाय येईल। ठीक आहे, तर सेल्फ सर्टिफाय झाला किंवा नाही झाला कसं ओळखायचं, त्याच्यावर वॉटरमार्क येतो अशा प्रकारचा आणि हाच फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि याची कलर प्रिंटआउट काढून स्वतःजवळ जतन करून ठेवायची, सेव्ह करून ठेवायची। ठीक आहे, हां, आता काही विद्यार्थ्यांचं जे आहे हा प्रॉब्लेम होता की फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला किंवा नाही झाला, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे, जर त्याच्यावर तुमचा जो फॉर्म आहे तुमची व्यवस्थित माहिती व्यवस्थित बघून घ्या, त्याच्यावर वॉटरमार्क आला पाहिजे आणि सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवायचा मोबाईलमध्ये आणि तोच फॉर्म तुम्हाला कलर प्रिंट करून सुद्धा स्वतःजवळ जतन करून ठेवायचं आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या प्रोफाईलमधून एकदा लॉगआउट करा, लॉगआउट केल्यानंतर परत एकदा प्रोफाईलमध्ये जाऊन बघा। आता जर काही फॉर्म रजिस्ट्रेशन करणं झाला असेल तर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, तिथं जर लिहिलेलं असेल की तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालेला आहे तर त्यावेळेस निश्चिंत राहा, तुमचा फॉर्म योग्य पद्धतीनं व्यवस्थितरित्या अचूकरित्या सहजरित्या जे आहे सबमिट झालेला आहे। आता तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही। तर हा व्हिडिओ त्या संदर्भातच होता आणि ही माहिती त्या संदर्भातच होती। फक्त 3-4 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी सांगायच्या होत्या, जेणेकरून कोणत्याही अभ्यर्थ्याकडून एवढीशी सुद्धा चुकी त्या फॉर्ममध्ये होऊ नये आणि जर काही नावामध्ये मिसमॅच असेल किंवा काही डॉक्युमेंटबद्दल इश्यू असेल किंवा काही मीडियमचा विषय असेल किंवा काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगेल। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि इतर अभ्यर्थ्यांपर्यंत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा, ज्यांना अजून माहीत नाही की आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला किंवा नाही झालाय किंवा फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन व्यवस्थित झालंय किंवा नाही झालंय कसं समजायचं, तर या व्हिडिओद्वारे त्यांना कळेल। तर आय होप हा जो व्हिडिओ आहे आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।